नमस्कार मंडळी, पारंपरिक रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर इथे मी आज बनवले उडदाचे वडे, खोबऱ्याची चटणी आणि नीरडोसे। मुलांनाही खूप आवडले, चवीला एकदम मस्त झालेत। तर बघूया आपण ह्याची रेसिपी कशी बनवली ते। चला, इथे मी तांदूळ भिजत घातलेत रात्री 2 वाट्या आणि त्याच्यामध्ये थोडे मेथीदाणे टाकले आणि आता मिक्सरला बारीक करून घेऊया। याच्यात ओल्या खोबऱ्याच्या चकत्या टाकून बारीक करून घेऊया मिक्सरला। एकदम बारीक करायची पेस्ट। थोडं थोडं पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घेऊया। अशा प्रकारे करून घ्यायचं, एकदम बारीक झालं पाहिजे। अशा प्रकारे 2 वेळा मी असं वाटून घेतले तांदूळ मिक्सरला। एकदम बारीक पेस्ट करायची। अशा प्रकारे वाटून झाले। त्याच्यात मी थोडं मीठ टाकले, मीठ टाकून हलवून घेते। इथं मी भिजवली ह्याच्या उडदाच्या वड्यासाठी तांदूळ भिजवले 1 वाटी, थोडीशी डाळ टाकली त्यात हरभऱ्याची, जिरे टाकले 1 चमचा घेतले मी, मिरची, आल्याचा तुकडा अर्धा इंच असं करून वाटून घेतलंय मी। हे पण मिक्सरच्या भांड्यात मी 2 वेळेस वाटून घेतले। आपल्याला एकदम बारीक पण नाही करायचं, थोडंसं असं दरदर थोडंसं ठेवायचं आहे। उडदाचे वडे म्हणजे छान होतात। ते एका भांड्यामध्ये काढून घेतले सगळं। याच्यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून, सोडा घालायचा नाही अजिबात, थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि एकसारखं असं फेटून घ्यायचं। फेटून घेतलं की असं मस्त वडी करायला एकदम छान होतं, वडी छान होतात। एकसारखं हलवून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे अशी याची पेस्ट झाली आणि एकजीव करून घ्यायचं। आता बघा कशी झाली आहे पेस्ट मस्त वडीची। छान आपण चटणी बनवण्यासाठी मी इथं खोबरं, मिरच्या, शेंगदाणे असे भाजून घेतले। शेंगदाणे त्याची तलपर काढून घेतली, डाळ घेतला 1 अर्धी वाटी। शेंगदाणे भाजून त्याची तलपर काढून घ्यायची, नंतर आपल्याला ती चटणीसोबत वाटायची। डाळ पण मी थोडी भाजून घेतली, ही भाजलेली डाळ आहे। इथं कढीपत्ता, मिरची, आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। फोडणी मी आधीच घालत आहे चटणीसाठी, तर जिरे मोहरी घातली मी तेलामध्ये। खोबरं घातले, खोबरं भाजून घ्यायचं। मिरची, कढीपत्ता सर्व एकत्र आपल्याला भाजून घ्यायचं छान। अशी भाजून घेतलेली चटणी नाही का आपल्याला एकदम चवीला छान लागते बघा, खूप छान लागते चवीला। नंतर फोडणी घालण्यापेक्षा अगोदरच घालायची। हिंग घातला मी याच्यात थोडासा आणि परतून घेतलं खोबरं, मिरची, कढीपत्ता, थोड्या लसणाच्या पाकळ्या 10-12। हे आता थंड झाले की आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं। नंतर फोडणी घालायची गरज नाही आहे चटणीला। शेंगदाणे घातले, डाळ, थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं सगळं मिश्रण। एकदम बारीक पेस्ट करायची, मीठ घालायचं चवीपुरतं। बघा कशी छान पेस्ट झाली। तर थोडंसं पाणी घालून आणखीन थोडंसं वाटून घ्यायचं। छान लागते चटणी ही खायला। अशा प्रकारे नक्की करून बघा एकदा। इथं मी मिशोवरून हे भांडं मागवलं होतं, मेंदू वड्याचा साचा। त्यापेक्षा हातानेच पटकन झालं असतं, घेतलं म्हणलं बघावं एकदा ट्राय करून कसं होतात वडं। काय नाही, नुसता टाइमपास होतोय, हाताने पटकन झाले असते त्यापेक्षा। पण घेतले आता भांडं मिशोवरून, तर म्हणलं बघावं करून कसं होतंय। हे बघा अशा प्रकारे होतात त्याचे वडे, खूप झंझट आहे। अशा प्रकारे वडे झालेत बघा त्या भांड्याने।
वडे करून घेतले. आणि इथं आता आपण डोसे करून घेऊयात, नीर डोसे. तर डोश्यासाठी मी पॅन ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये मी डोसे करून घेतले. नीर डोसे एकदम छान लागतात खायला चटणीसोबत. या प्रकारे दुसराही डोसा करून घेतला मी, तिसराही घेतला. सर्व डोसे अशा प्रकारे करून घेतले मी. इथं चटणी, डोसे आणि मेंदू वडे तयार झालेले आहेत. तर या खायला. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही करून बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.